ओम नमः शिवाय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच तुमच्या जीवनाला सुखात बदलणारे संदेश ऐकण्यासाठी हे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे नक्कीच आपण एकच प्रार्थना करायची आहे आणि त्याआधी हा संदेश मी तुम्हाला जो सांगत आहे तो दिव्य संदेश स्वामींनी आपल्यासाठी पाठवलाय आणि हा संदेश तुम्ही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. आज हा संदेश मोजून 18 मिनिटे तुम्ही मन लावून ऐका. तुम्हाला दिव्य साक्षात्कार होईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी स्वामींकडे हा आदेश गेलेला आहे आणि स्वामी तुम्हाला हा संदेश पाठवलेला आहे. त्यामुळे या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष न करता संपूर्ण मन लावून हा संदेश नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे करुणेच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल व विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहेस ते समजवण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक सह प्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद मला दे आणि हे परब्रह्म असंच मला प्रगती पथावर जाऊ दे. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा असाच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि मित्रांनो, स्वामींकडे मी एवढेच मागू इच्छितो की तुम्हाला स्वामी भरपूर सुख समृद्ध देव आणि देव तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम असाच राहो. हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून नातेवाईक असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नाते वाईट करून टाकतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ते नाते वाईट झालं की संपूर्ण चित्र बदलून जात असतं. म्हणून लक्षात ठेवा, जे नातेवाईक आपल्या मनापासून स्वीकार करतात ना, त्यांच्यासोबत आपण नीट बोलले पाहिजे आणि चांगले वागले नक्कीच पाहिजे. कारण या जगात जशाच तसे राहायला आपण नक्की शिकले पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना, तोवर विश्वातील कोणतीच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त नीतिमत्ता आपली चांगली ठेवावी. आपलं मन साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी या आपल्या घडू लागत असतात. म्हणून आयुष्याचा एकच नियम तुम्ही बनवला पाहिजे. जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना नक्कीच विसरून जा. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं आहे. म्हणून तेच तुम्ही पाळलं पाहिजे. म्हणून नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला नको. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, श्रीमंत घर कोणतं असतं? सर्व सुख सोयींनी भरलेलं आलिशान घर बघून माणसाचे श्रीमंत कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा नक्कीच लागत असतो. आणि ज्या घरात मन मिळावं आणि कष्टाळू माणसे राहतात ना, त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते. आणि घर किती किमतीचे यापेक्षा येथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आहे. आणि कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरूनच ठरत असते. म्हणून जिथे माणुसकी असते तिथे घराला घरपण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घरही असतं. आणि त्या घरात तुम्हाला मान सन्मान पूर्ण मिळेल. आणि म्हणून कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या घरात म्हातारी माणसं असताना दिसतात ना, ते घर सर्वात श्रीमंताचं घर असतं. हेही तितकंच खरं आहे. म्हणून आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता आपली चांगली असावी लागते. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकार्य त्याची प्रकृती आहे आणि ती साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने तुम्ही जीवन जगा. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं कोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक नक्कीच प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो आणि पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लागत असते. म्हणून मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी तुम्ही नक्कीच जीवनामध्ये असलं पाहिजे. तसं असलं की मग सर्व काही शक्य होत असतं आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन चाललं पाहिजे. आणि या जगामध्ये जो व्यक्ती एकमेकांना साथ देऊन चालतो तो व्यक्ती भरपूर पुढे जात असतो आणि प्रगती करत असतो. आणि म्हणून तो एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचंय की आपण जेवढं एकमेकाला साथ देऊ तेवढंच आपण वर जात जाऊ
आणि तेवढंच आपण प्रगतीचा मार्ग खुले होत जातील. आणि म्हणून एक गोष्ट, जेव्हा आपण आयुष्य ही दुसरी संधी आपल्याला देत असते ना, तेव्हा जुन्या चुका पुन्हा प्रयत्न करू नका. आणि त्या जुन्या चुका आपण परत काढल्या तर मग आपल्याला परत मार्ग हा परतीचा असतो. म्हणून नव्याने सुरुवात करा आणि नवीन माणसांना भेटायला लागा. विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते, आपणही विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं. माणूस मार्ग हा नेहमीच तुम्ही इमानदारीचा निवडायला हवा. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं ना, हे ओळखायला शिका. कारण आपल्याला काय करणारे आपले नालायक असतात आणि म्हणून आपल्याला भरपूर काही गोष्टींचा त्रास हे आपल्या लोकांकडूनच होत असतो आणि त्यांच्यापासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून राजकारण हे प्रत्येक ठिकाणी होत असतं आणि तुमच्या सोबतही होणार आहे. म्हणून त्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. म्हणून लोक तुमची बदनामी करत असतात, कारण तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळालेलं यश मिळवण्यासाठीची धमक त्यांच्यात नसते. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक नात्यात भांडण होत असतातच, पण भांडण झाल्यावर एकमेकांच्या जवळ पण तितकंच लवकर यायचं असतं. आणि म्हणून ती व्यक्ती कोणतीही असो, आपले आईवडील असो किंवा आपले स्वामी समर्थ असोत, स्वामी समर्थांसोबत तुमचे कधीतरी भांडण होत असेल, पण ते भांडण अगदी प्रेमळ असतं. कारण आपण स्वामींना तुम्हाला रागवत जेव्हा असतात ना, आणि आपण जेव्हा स्वामींना रागवत असतो ना, तर ते प्रेमळ भांडण असतं. आणि स्वामींना तुम्ही रागवत असतात म्हणून ते मनापासून प्रेम असतं. आणि यात भांडणे झाली तर ती चांगल्या गोष्टीसाठी असतात. म्हणून स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी रागवत असतात. म्हणून मित्रांनो, हल्ली एखाद्याला समजून घेण्याऐवजी त्याला दोषी ठरवणं जास्त सोपं असतं. लोकांना, म्हणून जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. म्हणून असं काही नसतं. तुम्ही जर चांगलं जीवन जगत असला ना आणि चांगल्या प्रकारे तुम्ही वागत असला ना, तर मग त्यासाठी काही तुम्ही दुसरा पर्याय निवडा आणि काहीही चांगलं करा, पण लोकांना ते वाईटच वाटेल. म्हणून निरागस मन हे तुमचं सुंदर जीवनाचं बाळकडू आहे. आणि म्हणून लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयीमुळे व्यक्ती निरोगी, संपन्न आणि बुद्धिमत्ता नक्कीच बुद्धिमान बनत असतो. आणि म्हणून तुम्ही असं केलं पाहिजे. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत आणि तुम्ही निराश होणार पण नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा येत नाही, आणि तो कडवटपणा आला तर मग ते नातं शेवटपर्यंत टिकत सुद्धा नाही. म्हणून आपल्या नात्यांमध्ये कधीच कोणाचा दुरावा आणि करू नका आणि कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कारण ती व्यक्ती आपल्याबद्दल कधीतरी चांगला विचार करत असते आणि चांगल्या पद्धतीने ते आपल्या सोबत राहत असते. म्हणून आपणही त्यांचा चांगलाच विचार करावा. म्हणजे स्वामी समर्थही आपला चांगलाच विचार करतील. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही जसा विचार कराल तसे फळ मी तुम्हाला देईन. मग आपण जर चुकीचा विचार केला ना तर आपल्यालाही चुकीचे फळ मिळणार आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवा. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यात ती पाहत असतात. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला दगा पण नाही दिला आणि विश्वासघात पण नाही केला. फक्त एवढे चांगले कर्म करा, देव तुम्हाला भरपूर देईल. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही जात नाही. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगले केले पाहिजे आणि चांगल्या कर्माला नेहमी चांगले फळ मिळत असते. म्हणून खचलेल्या बापाला आधार देता येत नसेल तर मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नसतो. म्हणून आई वडिलांना तुम्ही जपायला शिका, कारण त्यांनी आपल्याला जपलेलं असतं. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची सत्याची बोट ही कधीच बुडू देत नाही. आणि ती बुड आली तर मग समजायचं की त्याने श्रद्धेने देवाचं नाव घेतलं नव्हतं आणि तो तरंगत नक्कीच असणार नाही. म्हणून तुम्ही जेव्हा स्वामींवर विश्वास ठेवता ना तेव्हा तो तरंगत असतो. म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो. म्हणून त्याला चिंता करण्याची गरज अजिबात नसते. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली ना तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही आणि सुख आपल्याला मिळणारही नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे ना त्यात समाधानी आणि सुखी राहायला आपण शिकले पाहिजेत.
म्हणून जिभेचं वजन खूप कमी असतं, पण जिभेचा तोल सांभाळणं फार कमी लोकांना जमत असतं. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता, सगळे गेले घरी निघून, हा एकटाच मात्र जळत होता. म्हणून या दुनियेमध्ये काहीच नाहीये आणि कोणाबद्दलही आपण वाईट विचार करायचा नाहीये, कारण एक दिवस सगळ्यांना जायचं आहे आणि सगळ्यांना आज हे जग सोडायचं आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि प्रेमाने वागत चला. आणि स्वामी आपल्याला हा संदेश देऊ इच्छित आहे, म्हणून आपले गुपित कधी दुसऱ्यांना सांगू नयेत, कारण जर तुम्ही तुमचे स्वतःचे गुपित गुप्त ठेवू शकत नाही तर दुसरे ठेवतील ही अपेक्षा ठेवणे हा नक्कीच मूर्खपणा होऊ शकतो. म्हणून संकटे येतात आणि ते निघूनही जातात. आता फक्त बघायचं एवढंच आहे की कोण कुठपर्यंत साथ देत आहे ते. म्हणून आपण फक्त वेळेला आणि तुम्ही ज्यांनी तुम्हाला साथ दिली ना त्यांची साथ तुम्ही कधी सोडू नका. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जात असतात. म्हणून लोक गरजेपुरता आपली आठवण काढतात, म्हणून नाराज व्हायचं नसतं. संकट नसती तर गाभाऱ्यातल्या दगडाला देव कोण म्हटलं असतं. म्हणून आपणही देवाला नमस्कार करून पहिले घरातून निघालं पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे आणि आपल्याला समाधानी राहायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला स्टॉप हा देवाने दिलेला आहे. मग तेव्हा त्याला कळतं की आपण भरपूर चांगले दिवस आणि वाईट आणि चांगले दिवस आपल्याला येत होते, तेव्हा आपण म्हणालो की हे दिवस सुद्धा वाईट आहेत. म्हणून जे देव तुमच्याकडे जे चांगले दिवस आहेत ना ते चांगलेच आहेत आणि ते कधीच वाईट होऊ शकत नाही. म्हणून जिथे कोणी समजून घेणारं नसतं तिथे स्वतःच समजून घेणे हे महत्वाचं असतं. स्वाभिमान गहाण ठेवून इतरांची मन जपण्यापेक्षा एकटे राहून शांत राहिलेले कधीही बरं असते. म्हणून माणसाने कधी तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील ना हे सांगताच येत नाही. म्हणून अपयश संध्याकाळी विसरून जायचे आहे, आणि कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि ते यशापर्यंत तुम्हाला पोहोचवत असते. म्हणून आयुष्याच्या पिच मध्ये काळजीपूर्वक खेळावं लागतं. इथे जवळचेच लोक स्टंपिंग करत असतात आणि तेच लोक आपलेच असतात, दुसरे कोणीच नसतात. म्हणून आपल्या लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे आणि जबाबदारी आपल्यावर येत आहे. म्हणून मनगटात अफाट बळ ठेवून कष्ट करून जगणाऱ्याला जगापुढे विनवण्या करण्याची वेळ मात्र कधीच येत नाही. म्हणून सत्य हे पाहणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार करीतच कधी बसत नाही आणि ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उधळत असतं. म्हणून रुसवे फुगवे बाजूला ठेवून मिळालेलं आयुष्य आनंदाने जगा, कारण आयुष्याची एक्सपायरी डेट कुणालाच माहिती नसते आणि तो कधी एक्सपायर होईल हे कुणाला माहिती नसते. म्हणून बाहेरच्या लोकांशी आपण लढू शकतो, पण जेव्हा रक्तांच्या नात्यांची लढण्याची वेळ येते ना तेव्हा जगणं अवघड होऊन जातं आणि आयुष्य नरक होऊन जातं आणि मग आपल्याला काय करावं हे कळत नाही. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही स्वामींच्या मठात जा आणि स्वामींचे भक्त नामस्मरण करा आणि स्वामींच्या भक्तीत राहा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही मग सांगा, उत्तर आपोआपच तुम्हाला मिळत जातील आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा नक्कीच भरपूर मोठा देतील. म्हणून एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्यांचे नको, कारण आपले वेळ आली की ते उकरून काढतात आणि सर्व काही आपल्याला बोलून देतात. ते उपकार आपल्याला बोलून दाखवत असतात. म्हणून शत्रूपेक्षाही अति घातक असतं ते चुकीच्या दिशेने भरकटणारं मन, आणि मन जर आपल्या चुकीच्या दिशेने गेलं तर आपण चुकीच्या मार्गानेच मोठे होऊ आणि चुकीचे मार्गच आपल्याला दिसत जातील. म्हणून आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याची कधीच तुम्ही कम्पेअर करू नका, कारण त्यांचं आयुष्य वेगळं आहे आणि आपलं आयुष्य वेगळं आहे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच, पण फक्त असावा लागतो तो संयम. आणि ज्या व्यक्तीकडे संयम असतो ना तो व्यक्ती एखाद्या यशाच्या शिखरावर नक्कीच जात असतो. म्हणून स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. म्हणून भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो आणि तो खर्ची करावाच लागणार आहे. म्हणून परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरून जात असते आणि जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिलाय त्यापेक्षा कोणतीच गोष्ट ही मौल्यवान नसते. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे आणि काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कोणीही जाणू शकत नाही. म्हणून माणसाने काय कमावलं याची यादी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं याची यादी मात्र त्यांच्या जवळ असते आणि ती त्यालाच माहिती असते. म्हणून मित्रांनो, कोणाला दुःखी नक्कीच तुम्ही होऊ देऊ नका.
आणि कोणावर रागावू सुद्धा नका, कारण कोणता व्यक्ती कोणत्या क्षणी कोणता तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल ना हे सांगता येत नाही, आणि तो काय विचार करत असेल ना हे आपल्याला कोणीही सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला माहितीही नसतं, म्हणून जी व्यक्ती स्वतःच्या घरात असमाधानी असते ना तीच व्यक्ती बाहेर जाऊन काड्या करत असते, आणि तीच व्यक्ती दुसऱ्यांच्या घरात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या पसरवत असते आणि असमाधान पसरवत असते. म्हणून टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येत असतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करत असतो आणि दुसऱ्यासाठी जगत असतो. कारण आपण स्वतःसाठी कधीच टेन्शन घेत नाही आणि आपण स्वतःची जीवाची चिंताही करत नाही. म्हणून आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करण्यासाठी जवळची व्यक्ती नसेल ना तर तुमच्यासारखा भिकारी या जगात कोणी नाही. कारण तुम्हाला ही जवळची व्यक्ती लागणारच आहे, आणि ती जवळची व्यक्ती असली की आपलं मन आपण व्यक्त करू शकतो आणि मन मोकळेपणाने आपण त्या व्यक्तीजवळ रडू शकतो. मग ती व्यक्ती तुम्हाला फक्त स्वामींच्या चरणी मिळेल, आणि स्वामीच ती व्यक्ती आहेत. म्हणून स्वामींना भेटा आणि स्वामींच्या जवळ सर्व काही सांगा, ते तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतील. कारण आपली जवळची माणसं असायला हवीत, आणि त्यांचं महत्त्व आपल्याला जेव्हा आपण वयस्कर होत जातो ना आणि आपलं वय होत जातं ना तेव्हा कळतच जातं. म्हणून कंटाळा आला की गावी जाणं जाऊन येणं हे पण एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. कारण गावात जो आनंद आहे ना तो शहरात कधीच आपल्याला मिळणार नाहीये. आणि शहरात नुसती धावपळ असते आणि नुसती लोक पळत असतात, आणि गावात मस्त शांतता असते आणि लोक पण शांत असतात. तसेच असतं, जो व्यक्ती असमाधानी असतो तो शहरासारखी लाईफ जगत असतो आणि त्याला तीच लाईफ आवडत असते. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो गावात राहतो आणि त्याला थोड्या पैशांचं समाधान असतं आणि त्याला जास्त हाव नसते, आणि मग त्याला फक्त माणसं जोडायची असतात आणि तो माणसं जोडतही असतो आणि माणसांमध्ये रममानही होत असतो. म्हणून तुमची जर अपेक्षा वाढतील तर तुम्ही असमाधानी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. म्हणून आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते. म्हणून फुल दिसायला किती सुंदर असलं ना तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि त्याच्या वागणुकीवर होते. आणि लोकांनी तर आता पैशाने सुद्धा ते माणूस ओळखतात, आणि म्हणून पैशावरच ते माणूस कसा आहे हे ठरवत असतात. आणि म्हणून कोणी पाहत नसताना आपलं काम हे फक्त आपण जबाबदारीने आणि इमानदारीने करणे म्हणजे खरा जीवनाचा प्रामाणिकपणा आहे. म्हणून कुणाला पाय लावायचा नाही ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जरी मागे असलो ना आणि जगात सर्वात नक्कीच मागे आम्ही आहोत सुद्धा, पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात नंबर 1 वर आहोत हे लक्षात घ्या. म्हणून आपली लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे त्यावेळेस पुढे तुम्ही या लोकांचा विचार सोडून आपल्या पद्धतीने जीवन जगायचं बघा. तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. आणि म्हणून कितीही अनुभव असू द्या, शेवटी वेळेपुढे भल्या भल्यांना झुकावंच लागतं हे मात्र निश्चित आहे. आणि कामापुरता यावं हा आमचा स्वभाव नाही, पण लोक आमच्याकडे कामापुरता येतात हा मात्र आमचा अनुभव आहे. आणि लोक कामं झाले की लोक विसरून जातात. आपल्याकडे खरंच लोक कामापुरता येतात आणि त्यांचं काम झालं की निघून जात असतात, आणि जेव्हा आपलं काम येतं तेव्हा ते सरळ नाही म्हणून देतात. म्हणून आपण माणुसकी जपतो, पण या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाहीये. म्हणून मोठ्या कंपनीचा मोठा नोकर होण्यापेक्षा आहे ना स्वतःचा लहान व्यवसाय लहान मालक होणं आणि झालेलं कधीही चांगलं असतंय. आणि तुम्ही मालकच झाले पाहिजे. कुणाच्या हातेखाली राबण्याची गरज नाही. आपण स्वतःचे मालक आहोत हे तुम्ही मनामध्ये ठाम केलं की तुम्हाला जीवनामध्ये प्रगती पथावर पोहोचण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. बरं, नक्कीच तुम्ही मालकाप्रमाणे जगाल आणि तुम्ही दुनियामध्ये वर ताट मान करून चालाल. मित्रांनो, स्वप्न अशी बघा ना की जी पूर्ण झाल्यावर फक्त गावकीच नाही तर पूर्ण भावकी तुमची नक्कीच जळली पाहिजे. कारण यश आपलं इतकं मोठं असायला हवं आणि आपण आपला टार्गेट एवढा मोठा ठेवायला हवा ना की लोक त्याचा विचार पण करू शकणार नाहीत. म्हणून हा विचार केल्यामुळेच तुम्ही वर जात असता आणि तुम्ही प्रगतीच्या पथावर पोहोचत असता. म्हणून तुमचे कर्म तुम्हालाच फेडायचे असतात, आणि त्यासाठी पगारावर माणूस ठेवून चालत नाही ना, हे तुम्हाला तुमचं कर्मच फेडायचं आहे. म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा त्यांचं कर्म फेडलं होतं, श्रीरामाने सुद्धा फेडलं होतं. मग ते तर देव होते, आपण तर मनुष्य आहोत ना, मग आपल्याला ते फेडायलाच लागेल. म्हणून कोणाबद्दल चुकीचे अंदाज बांधू नका, कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे ते तुम्हाला माहीत नसतं, ते फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. म्हणून मी कोणाला आवडत नसेल तर यात काहीच प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येकाची आवड ही ब्रँडेड नसते. म्हणून आपण स्वतःला ब्रँडेड समजलं पाहिजे आणि आपण कधी आपल्या स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे. आणि जो व्यक्ती बोलतो ना की मी असा नाही, मला ते जमत नाही, मला हे येत नाही, तर तो व्यक्ती अजून खाली जात जातो आणि त्याच्याजवळ काही उरत सुद्धा नाही.
म्हणून जसे तुमचा विचार तसे तुमचे जीवन होत जाते. म्हणून तुम्ही जसा विचार कराल ना तसे तुमचे जीवन चांगल्या मार्गावर जात जाईल. म्हणून कधीही लोक म्हणतात की सकारात्मक विचार करा. मग ते का म्हणतात की तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक लोकांची तुमची ओळख होईल आणि मग तुम्ही त्या मार्गावर चालाल आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, लोक रंग दाखवतात, आपण त्या आठवणींचे रंग पेटीत भरून ठेवायचे असतात आणि आपली वेळ आल्यावर त्याचं नक्कीच ते रंग त्यांना परत द्यायचे असतात आणि त्यांना समजून सांगायचे असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये अडचणी भरपूर येतील, पण स्वामींची साथ कधीच तुम्ही सोडू नका. स्वामींची साथ सोडली तर तुमचे अनुभव असे येतील की तुम्हाला अजून गुंतागुंतीचे भरपूर सारी संकटे येतील. मग तेव्हा तुम्हाला स्वामी आठवतील. पण एक गोष्ट आहे, आपण स्वामींना विसरून गेलो तरी चालतं, पण स्वामी आपल्याला कधीच विसरत नाही आणि कधीच आपल्याला सोडत सुद्धा नाही. कारण स्वामींनी आपला हात एकदा की ते आपला हात कधीच सोडत नाही आणि ते आपल्यावर नक्कीच कृपेचा सागर आपल्यावर टाकतात आणि आपल्याला भरपूर ते यश देत असतात. एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला एवढे यश देतील की तुम्हाला ते नक्कीच सरणारही नाही आणि तुम्हाला समजणारही नाही की मला एवढे यश मिळाले तर मिळाले कुठून. आणि म्हणून तुम्ही फक्त स्वामींच्या भक्तीत असलं पाहिजे. जेवढं जास्त तुम्ही स्वामींच्या भक्तीत असाल ना तेवढं जास्त स्वामींची कृपा तुमच्यावर असते. आणि आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची असते, ते म्हणजे भरपूर ते यश देतात सुद्धा, फक्त आपण मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या, हे स्वामींकडे मागून बघा. नक्की स्वामी तुम्हाला पाठबळ देतील. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कोणाच्या वेळी भरोशावर राहू नका आणि कोणावरही अवलंबूनही राहू नका. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी हे ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो आणि अनुभव चांगला सुद्धा असतो. म्हणून तुमच्यासोबत काही वाईट झाले तर असं समजू नका की माझ्यासोबत वाईट झालंय आणि असंच का झालं, पण ते तुमच्या कर्माचा एक भाग होतं आणि ते होणारच होतं. मग ते झालेलं सोडून द्या आणि भूतकाळाकडे जास्त लक्ष देऊ नका, पण आपला भविष्यकाळ कसा उज्ज्वल होईल याकडे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर जर तुमच्या बसला ना तर सही पूर्णपणे बदलून जाईल आणि एखादा घाव जर तुमच्या मनावर बसला ना तर नक्कीच तुमचा स्वभावही पूर्णपणे बदलून जाईल, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं माणसाला, आणि नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान तुमच्याकडून खेचून घेत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच असतात. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालंय ते. म्हणून कधीही रागात कोणता निर्णय घेऊ नका आणि कुणालाही कुठला वाईट साईड कधीच बोलू नका. म्हणून तुम्ही कितीही चांगले असा पण तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल ना तर तुमची कोणीच तुम्हाला भाव देणार नाही आणि कोणीच तुम्हाला चांगलेही म्हणणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र सोडू नका, कारण या मैदानात तुम्हाला ठामपणे उभे करणारे आपले स्वामी आहेत आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच मार्ग भेटेल. आणि म्हणून सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल ना तर तो द्यावाही लागतो. म्हणून सन्मान तुम्ही द्यायचा असेल तर मग तुम्हाला तो सन्मान घ्यावा लागेल आणि म्हणून प्रत्येकाची इज्जत तुम्हाला करावी लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो ना तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा असतो. आणि जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते ना त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते. म्हणून सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जात असतात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तींचा आदर्श. म्हणून आपण आदर्श जर घ्यायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण घ्यायला हवा. आणि त्यांनी किती कष्टातून हे साम्राज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य घडवलं ते आपण शिकलं पाहिजे. त्यांचा जर तुम्ही बोध घेतला तर तुम्हाला जीवनातील प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याची ताकद मिळून जाईल. आणि त्यांच्याकडून जर तुम्ही बोध घेत असाल तर मग तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण हवा आणि नक्कीच तुम्ही हवेसारखे नुसते जर पळत सुटाल आणि तुम्हाला फक्त यशच दिसत राहील आणि तुम्हाला कितीही मोठे वादळ आले तर तुम्हाला काहीही वाटणार नाही. फक्त तुम्ही महाराजांना डोळ्यासमोर ठेवा आणि जीवनामध्ये पुढे जा, बघा तुम्हाला बदल नक्कीच जाणवेल. तुम्ही जीवनामध्ये कधीच तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला स्वतःला कोसणार नाही आणि कधीच मागे हटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलंय तेवढं करायला आपल्या सध्या भरपूर पिढ्या निघून जातील तरी होणार नाही. पण त्या एकट्यांनी एवढं काही करून ठेवलंय
मग विचार करा आपल्यामध्ये किती क्षमता आहे आणि आपण शिवबाचे मावळे आहोत ना, तर आपण काय करू शकतो. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण या आयुष्यात त्याचा स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्या गरिबीत देखील तुमच्या सोबत असेल आणि नक्की शेवटपर्यंत तुमची साथ देईल. अशा माणसांना तुम्ही नक्की शोधलं पाहिजे. थकले असाल तर थोडी विश्रांती पाहिजे, पण हार मानून कधीही थांबू नका. आणि कधी कोणत्या रस्त्यावर तुम्ही थांबलात तर तुम्ही संपला असं समजून घ्या, नाहीतर कोणता तरी दुसरा व्यक्ती तुमच्या पुढे मात्र नक्कीच निघून जाईल. मग तुम्हाला तेव्हा पस्तावा येईल, पण तेव्हा तुम्ही काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी जर खाली आली ना की धोका हा वाढत असतो. म्हणून तुमची विचारांची पातळी कधीच तुम्ही खाली येऊ देऊ नका, ती नक्कीच तुम्ही वरच ठेवा. म्हणून पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नसतो, तर तो दोष असतो तुमच्या नक्कीच बेजबाबदारपणाचा आणि चालण्याचा असतो. म्हणून चालताना लक्ष देऊन चाला, मग ते रस्त्यावर असो की जीवनात असो, दोघं ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊनच चालावे लागेल. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून तुम्ही प्रवाहाविरुद्ध झेप घ्या आणि मन मोकळेपणाने उडा, नक्कीच तुम्हाला जीवनाचा आनंद मिळेल. म्हणून दुःखाचा विचार करत बसाल की समोरच्याचं उभं असलेलं सुखही डोळ्यांसमोर दिसत नसतं. म्हणून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं. म्हणून चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि आपल्याला ती गोष्ट नक्की चुकीचीही वाटत नाही. म्हणून कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचे कधी विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबळी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दांचं मोल जपलं की आयुष्य अनमोल होऊन जातं. आणि आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनात आणि जीवनाला प्रत्येक क्षण हा सुंदर बनवत असतो. आणि मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. आणि जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख हे औषधासारखं गिळावं. बघा, तुम्हाला जीवन जगण्यामध्ये एक वेगळीच मजा येईल आणि वेगळाच आनंद येईल. म्हणून डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना त्याला हृदयातील भावना सांगायची गरज कधी भासत नसते. आणि एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं हे सूर्यफुलासारखे असावे. जिथं प्रेम असते ना आणि प्रेम मिळते ना तिथं ते बळत असते. आणि म्हणून सहजतेकडे जितका झुकेल तितका मुक्त होईल आणि तितका मुक्त आपण होऊन जाऊ आणि माणूस भरपूर काही गोष्टी मिळवेल. आणि मुक्ती हाच आनंद सुद्धा आहे. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही मिळवला तरी तो कमीच पडत असतो. म्हणून तुमच्याकडे समाधान असणे ते फार महत्वाचे आहे. आणि समाधानी माणूस आयुष्यात खूप चांगल्या परिस्थितीवर मात करत असतो आणि खूप चांगल्या ठिकाणी तो पोहोचत सुद्धा असतो. म्हणून जे लोक तुमच्या परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना त्यांना नक्कीच तुमचा रिझल्ट दाखवा आणि तुमची काहीतरी केलंय ना ते नक्कीच तुम्ही त्यांना करून दाखवा. कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत. ठणकून सांगावे काट्यांनी वेढलेला मी आहे, पण मी गुलाब आहे. आणि गुलाब हा काट्यांनी वेढलेला असतो, पण तो असं कधीच म्हणत नाही की मी काट्यांनी वेढलेला आहे आणि मला भरपूर वेदना होत आहेत. आपणही जीवनात तसेच नक्कीच बोलत असतो. म्हणून सत्र म्हणजे कालच्या फळापासून लक्क करणारा दिवस असतो. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभाही करू शकते. हे 2 वाक्य तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि मांजर कितीही डोळे लावून दूध पिले ना की आपल्याला कळत असतं की मांजर दूध पिते, पण तिला असं वाटत असतं की मी दूध पिते हे कोणीच बघत नाही, पण तिने तिचे डोळे बंद केलेले असतात हे तिला माहिती नसतं. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणा नक्कीच त्याच्यात भरून भरून हरलेला आहे, कधीच तो बदलत सुद्धा नाही. म्हणून आपण एक प्रत्येक गोष्टीसाठी 2 गोष्टी शोधल्या पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये 2 गोष्टी शोधल्या की आपल्याला भरपूर काही गोष्टी या समजून जातील. आणि 2 प्रकारे आपण विचार नक्कीच केला पाहिजे. कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं ना हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते नक्कीच शिकलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस संस्कार द्यायची गरज येणारच नाही, कारण आपण जर चांगले असलो तर नक्कीच आपले मुलं सुद्धा आपला आदर्श घेतात आणि ते सुद्धा चांगले होत जातात. आणि म्हणून आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी आणि त्या फुलांकडून भरपूर गोष्टी आपण शिकू शकतो. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ना ते मनासारखं आहे हे समजायला सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं. विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं आणि हे स्वामी घडवत असतात. म्हणून स्वामींवर जो विश्वास ठेवेल ना, तो नक्कीच जीवनामध्ये खूप पुढे जाईल. कारण याचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत आणि म्हणून विश्वास हाच तुम्हाला वर घेऊन जात असतो. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. आणि जर तुमचा दृष्टिकोन मोठा असेल ना, तर तुमचे विचार मोठे असतील ना, तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही कराल आणि भरपूर पैसेही तुम्ही कमवाल. पण तुमचा विचार जर छोटा असेल तर मग तुम्ही खालच्या थरावर जाल आणि चुकीच्या लोकांमध्ये तुम्ही नक्कीच राहाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत नसते. म्हणून तुमच्याकडे संस्कार असणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट लिहून घ्यायला हवी. म्हणून आपलं जीवन संपण्याआधी आपण जगून घ्यायला हवं आणि मन भरून आपण फिरून घ्यायला हवं. म्हणून संघर्ष या कष्टात नक्कीच आपला आवाज हा नसतो, पण परिणामांची चकाकी काही औरच असते. म्हणून संघर्ष करत राहा, नक्कीच यश मिळेल. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गळगळाटामुळे नाही. म्हणून धर्म तुमचा कोणताही असला तरी चालेल, पण तुम्ही मनामध्ये कोणाविषयी पाप ठेवू नका. आणि कोणाविषयी जर पाप ठेवले, मग धर्म कोणताही असो, तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ त्याचप्रमाणे नक्कीच मिळतील. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्ही पहिले यश हे नशिबाने मिळवलेले होते. म्हणून तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि सगळ्या यशांमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी झाले पाहिजे. अयशस्वी आणि अपयशी तुम्ही कुठेच झाले नाही पाहिजे. म्हणून आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडे असू द्या आणि कितीही वाकडी तिकडे असली ना, तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे. कारण आपण चांगल्या रस्त्यावर चाललेलो आहोत आणि चांगल्या मार्गाने आपण जात आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाहीये. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. फक्त परमेश्वर आपल्याला काहीच होऊ देणार नाही आणि काहीच करणारही नाही. म्हणून तो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो, आपल्याला तो सांभाळत असतो. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकाची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र पडला पाहिजे. आणि म्हणून आयुष्यात पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण आहे. आणि ज्या बालपणात आपण निस्वार्थ मनाने सगळ्यांशी बोलायचो आणि निस्वार्थ प्रमाणे वागायचो, आणि तसंच आपल्याला आता सुद्धा वागलं पाहिजे आणि निस्वार्थ मनाने स्वामींवर भक्ती केली पाहिजे आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवले तर नक्कीच आपण पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी नक्कीच व्हाल आणि भरपूर गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि बोलत नसतो. म्हणून बोलल्याने माणसाचे मन मोकळे होते आणि माणसाला समोर त्याच्या चुका कळतात आणि आपल्याही चुका त्याला कळत असतात. म्हणून कोणी रोजा ठेवला तर नक्कीच त्याला ठेवू द्या आणि कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले ना तर त्याला ठेवू द्या. कोणी काही ठेवू द्या, फक्त आपली श्रद्धा ही देवावर ठेवा. आणि देवावर जर श्रद्धा आपली पूर्णपणे मनापासून जर असेल ना, तर परमेश्वर सगळ्यांचं भलंच करतो आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आणत असतो. आणि परमेश्वर आपल्याला भरपूर काही आपल्या जीवनातून शिकवत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून यश मिळावे असे सर्वांना वाटते, पण त्यासाठी संकटे आणि अडचणींवर मात करण्याची तयारी असली पाहिजे. कारण तेव्हाच यश मिळवणे शक्य होत असते. आयुष्य हे असे जगा की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुकाने करून दिली जाईल. त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास तुम्ही मदत नक्कीच केली पाहिजे. आणि जीवनाला संघर्षाला सामोरे जाताना यशाचा एक दिवस नक्कीच येईल, हे वाक्य लक्षात ठेवून जगा. कारण हे वाक्य लढण्याचे बळ तुम्हाला नक्कीच देत असते आणि तुम्हाला लढण्यासाठी मदतही करत असते. म्हणून साहसाला कधीही पर्याय शोधता येत नाही. कारण पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस हे दाखवावे लागत असते. आणि साहस दाखवणार तेव्हाच तो उडू शकणार, हे मात्र निश्चित. म्हणून आपल्याला मिळालेले जीवन हे खडतर असले तरी ते बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते. आणि त्यामुळे काही न करण्यापेक्षा प्रयत्न करण्यावर आपल्याला भर हा दिलाच पाहिजे आणि प्रयत्न हे आपल्याकडून नक्की झालेच पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती लक्षात घेतली की तुम्हाला जीवनाचं रहस्यही कळून जाईल. समजून घेणे हे आपल्या स्वभावात असले पाहिजे. कारण समजूतदारपणा हा आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्यासाठी मदत करत असतो. आणि स्वकर्तृत्वावर मिळवलेले प्रत्येक यश हे कौतुकास्पद असते. कारण ते आपली क्षमता दाखवून देते आणि ते आपल्याला भरपूर काही जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते.
म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त यश कसे मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि स्वामींच्या भक्तीत तुम्ही असले पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही स्वामींच्या भक्तीत राहाल आणि स्वामींची भक्ती कराल तेवढे जास्त यश तुमच्या पदरात पडेल आणि तुम्हाला भरपूर काही करण्यासाठी प्रोत्साहन नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला एवढा इथपर्यंत बघितला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल ना, तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आवडत्या मित्राला सुद्धा हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.